नवरा सरकारी कर्मचारी होता, त्याच्या बायकोनं त्याचा खून केलेला होता. तरीसुद्धा कोर्टानं असं म्हटलं होतं की नवऱ्याची पेन्शन बायकोलाच मिळणार. एखाद्या वेळी जर त्या बायकोनं नवऱ्याची हत्या केली तरीसुद्धा तिला कौटुंबिक पेन्शनचा अधिकार मिळणार आहे. जानेवारी 31, 2021 TV9 मराठी यावरती आलेली ही बातमी, ही माहिती आज आपण पाहणार आहोत. तसं पाहिलं तर ही बातमी सगळ्याच माध्यमातून आलेली होती. तर कौटुंबिक पेन्शन संदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार एखाद्या वेळी जर पत्नीनं पतीची हत्या केली तरीसुद्धा तिला कौटुंबिक पेन्शनचा अधिकार मिळणार आहे. एका याचिकेवरती सुनावणीच्या दरम्यान हरियाणा कोर्टानं हा निर्णय सुनावलेला आहे. जरी पत्नीनं तिच्या पतीचा रागामध्ये किंवा कौटुंबिक वादामधून खून केला तरीही त्या महिलेला नवऱ्याची पेन्शन मिळू शकते. कोणत्याही कारणाने पत्नीला कौटुंबिक पेन्शन नाकारली जाऊ शकत नाही. कौटुंबिक पेन्शन ही एक सरकारी योजना आहे आणि या योजनेद्वारे घरातील सरकारी कर्मचाऱ्याच्या त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते आणि यानुसार जरी पत्नी फौजदारी खटल्यामध्ये दोषी असेल तरी ती कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहे. आता याबाबत एक खटला समोर आला होता. बलजीत कौर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती कोर्टानं हा निर्णय दिला आहे. बलजीत कौर या पंजाब या ठिकाणच्या अंबाला येथील रहिवासी आहेत आणि बलजीत कौर यांचे पती तरसेम सिंह हरियाणा सरकारमध्ये सरकारी कर्मचारी होते आणि त्यांचा 2008 मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला नसून 2009 त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती समोर आली, खून करण्यात आला अशी माहिती समोर आली. आता या प्रकरणी पत्नी जी आहे तीच मुख्य आरोपी आहे असंही समोर आलं होतं. आता बलजीत कौर यांना 2011 पतीची पेन्शन मिळत होती. मात्र तिच्या विरुद्धचा आरोप होता तो आरोप सिद्ध झाला आणि हरियाणा सरकारनं ही पेन्शन देणं बंद केलं होतं. आता या याचिकेच्या विरोधामध्ये बलजीत कौर यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि या याचिकेवरती सुनावणीच्या दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं हरियाणा सरकारचा निर्णय नाकारलेला आहे. तसेच संबंधित विभागाला सर्व थकबाकीसह 2 महिन्यात याचिकाकर्त्याला पेन्शन देण्याचे आदेश दिलेले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला CCS पेन्शन नियम 1972 अंतर्गत कौटुंबिक पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. आणि विशेष म्हणजे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जरी त्याच्या पत्नीनं पुन्हा लग्न केलं तरीही कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहे अशी ही बातमी, अशी ही माहिती. आता याबाबत तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. आणि ही बातमी काही वर्षापूर्वीची आहे पण माझ्यासमोर आली, मला ते थोडीशी धक्कादायक वाटली आणि म्हणून मी तुमच्यासमोर ती मांडलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.